तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे आमचे भुक्कड चव्हाणसाहेब थोडंच खाणार पण चांगलं खाणार आणि सारखं खाणार. म्हणजे एकदाच कधी पोटभर जेवायचे नाही. सकाळचं जेवण त्यांनी केलं होतं 1ला, लगेच त्यांना 2 वाजता खिचडी खायची होती. हे बघा मस्त आम्हाला ना ह्या वडाने खूप छान सावली पडते, बिलकुल गरमत नाही. उन्हाळ्याचा भास पण होत नाही, कारण एवढं गार म्हणजे लांबपर्यंत सावली पडते. लेकरं वगैरे सगळे खेळतात सावलीमध्ये आणि गरमीचा तर काही प्रश्नच नाही. तर मम्मीने बाहेर काही सामान चिरलं, मध्ये येऊन चिरलं. त्याच्यानंतर शिव झोपलेला होता, खूप वेळ झोपला असतो, नाही तर एवढा नसतं झोपत. त्यानंतर मम्मीने खिचडी केली, मी आणून सगळं सामान ठेवलं, वाढलं. त्यांना ॲपल खिचडीसोबत आवडतं खायला, तर मी कट करून ठेवलं. ॲपल कट केलं, त्यांना खिचडी वाढली. परत त्यांना फ्रीजमधलं पाणी दिलं आणि ते बसले जेवायला. तर चष्मा कसलाच काढायचा नाही त्यांना, झोपताना पण आम्ही चष्मा ठेवतो त्यांचा. खिचडी वगैरे खाऊन झाली की लगेच अर्धा 1 तासाने साहेबांना प्यायचं होतं चहा. तर त्यांचे चहासाठी कसले कसले इशारे करायला सुरू होते. चहा आण,